एम एस एक्सेलमध्ये डाटा मेनू हा एक महत्त्वपूर्ण टॅब आहे. यामध्ये रिबनचे वेगवेगळे ग्रुप आहेत, जसे गेट अँड ट्रान्सफॉर्म डाटा, क्वेरीज अँड कनेक्शन्स, सॉर्ट अँड फिल्टर, डाटा टूल्स इत्यादी. चला शिकूया. या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आहे भागुजी बुरुड आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, शिकणार आहोत डाटा मेनू. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील डाटा मेनू. डाटा मेनूमधील सर्व ऑप्शन्स महत्त्वपूर्ण आहेत. पहिला ग्रुप आता आपण पाहणार आहोत. त्याच्या नावामध्ये त्याच्या कामाचे स्वरूप दडलेले आहे. गेट अँड ट्रान्सफॉर्म डाटा म्हणजे डाटा घ्या, डाटा आणा आणि त्याचे रूपांतर करा. यातील पहिला टूल जो आहे गेट डाटा, तर ह्या गेट डाटावर क्लिक केल्यावर आपल्याला अनेक ऑप्शन्स दिसतात. तो डाटा कुठून आणायचा किंवा गेट कुठून करायचा, फ्रॉम फाईल, फ्रॉम डाटाबेस, फ्रॉम अझुरे, फ्रॉम ऑनलाईन सर्व्हिस, फ्रॉम अदर सोर्स आणि कंबाईन क्वेरीज, अशा प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता ह्या स्टेजला किंवा आत्ता आपण हे सर्व ऑप्शन्स तपासून पाहू शकत नाही किंवा त्याचा इथे प्रॅक्टिकल करू शकत नाही. त्याचं कारण हे सर्व करायचं असेल तर 2-3 व्हिडिओ यात जाणार आहेत आणि ते ह्या स्टेजला म्हणजे आपण ह्या बेसिक स्टेजला, प्राथमिक स्टेजला आपण जे ओळख पाहत आहोत एक मायक्रोसॉफ्ट एक्सेलची, त्यातील हा डाटा मेनू आहे. त्या डाटा मेनूची ओळख पाहत असताना याचं प्रत्येक ऑप्शन आपण पाहू शकत नाही, परंतु आपण ओव्हरऑल डाटा गेट कसा करायचा आणि डाटा ट्रान्सफॉर्म कसा करायचा हे मात्र निश्चितपणे पाहणार आहोत. तर आता आपण जाऊया फ्रॉम टेक्स्ट किंवा CSV. तर टेक्स्ट तर आपण समजू शकतो, पण हे CSV काय आहे? तर CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. तर डेस्कटॉपवर ही जी फाईल आहे ही कशा प्रकारची आहे हे पाहून घेऊया. तर इथे ही शेअरच्या संबंधित फाईल आहे. शेअर युनिट, ISIN नंबर, कोड नंबर असतो तो, नेम ऑफ शेअर, नंतर नंबर ऑफ शेअर्स, सेल प्राईज आणि टोटल फुल व्हॅल्यू अशी ही आहे. आणि इथे हे वेगवेगळे शेअर्स आहेत. तर अशी ही फाईल आहे. ती फाईल कॉमानी सेपरेट केलेले आहेत. हे कॉमानी सेपरेट केलेले प्रत्येक पार्ट आहे. तर अशी ही फाईल आहे. आणि आता आपण एक्सेल शीटवर जाऊया आणि आपण काय करणार आहोत की ही गेट डाटा म्हणजे डाटा आणणार आहोत, डाटा घेणार आहोत. तर आता इथे क्लिक करणार आहोत. आता इथे हे डायलॉग बॉक्स दाखवला आहे. तर हा तुमच्या PCवर कुठून डाटा घेणार ते तो विचारतो आहे. तर आता आपण डाटा जो आपल्याला फाईल घ्यायची आहे ती आपली डेस्कटॉपवर ठेवलेली आहे आणि डेस्कटॉपवर शेअर्स नावाने ही फाईल आहे. त्याच्यावर क्लिक करूया आणि इम्पोर्टवर क्लिक करूया. तर आता ही फाईल इम्पोर्ट होईल. हे पहा, आता आपण गेट डाटा केल्यानंतर ही फाईल इम्पोर्ट झाली, पण ती तिथे वेगळ्या स्वरूपात फाईल होती आणि इथे टेबल स्वरूपात आपल्यासमोर ट्रान्सफॉर्म झाली. पहा, टेबल स्वरूपात आपल्यासमोर ट्रान्सफर झाली. तर आता आपण काय करणार आहे, तिथे लोड ह्या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. तर लोड ऑप्शनवर आता आपण क्लिक केलं तर ही फाईल इथे आली. पहा आपली, आणि तीही टेबल फॉर्मॅटमध्ये आली आणि शिवाय फिल्टर त्याच्यात ॲड झालेला आहे. तर अशा स्वरूपात ही फाईल आपल्याकडं आली.
आपण डाटा मेनूमधील फ्रॉम टेक्स्ट अँड CSV हा प्रकार पाहिला. आता आपण फ्रॉम वेब असा प्रकार पाहणार आहोत. ही फ्रॉम वेब फाईल कशी आपण आणू शकतो ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करावं लागेल. तर हा क्रोम ब्राउझर ओपन केला आहे आपण आणि इथे आपण सर्च करणार आहोत नरेंद्र मोदी. एंटर केलं. इथे नरेंद्र मोदी विकिपीडिया हे याच्यावर क्लिक केलं आपण आणि आता ही जी लिंक तयार झाली आहे, ही जी लिंक आहे त्याच्यावर आपण सिलेक्ट करून कॉपी करणार आहोत. आता ही लिंक कॉपी केली आपण. हे मिनिमाइज करतो मी. कॉपी केल्यानंतर आपण ह्या ऑप्शनला जाणार आहे फ्रॉम वेब. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा डायलॉग बॉक्स ओपन झाला. हे इथे पहा URL लिहिलं आहे. इथे आपण जे कॉपी केलेला ती जी लिंक आहे, कॉपी केलेली लिंक आहे ती इथे आपण पेस्ट करणार आहोत. ही पेस्ट झाली आणि ओके करा. आता इथे 3 डॉक्युमेंट आहेत. हे नल डॉक्युमेंट आहे. हे आहे हे एक डॉक्युमेंट आहे 0 टेबल नंबर 0 असलेलं आणि हे दुसरं आहे. तर आपण आता आपल्याला इथे मोठं डॉक्युमेंट दिसतंय हे. तर हे डॉक्युमेंट आपण घेणार आहोत. नवीन बुक घेतलं त्यांनी आणि आपण इथं हा डाटा ट्रान्सफॉर्म केला. तर अशा प्रकारे आपण टेक्स्ट CSV फाईल घेऊ शकतो. तसंच वेबमधून घेऊ शकतो आणि पहिला आपण जी ऑप्शन्स पाहिले तिथूनही आणू शकतो. एक फाईल जी आपण घेतली वेबवरून, तसे अजून एक प्रयत्न करूया की वेबवरून दुसरी फाईल घ्यायचा. तर आता आपण US करन्सी एक्सचेंज टेबल घेऊया. एक करन्सी एक्सचेंज टेबल. तर हे करन्सी एक्सचेंज टेबल आलेलं आहे आणि इथे आपण आता ही लिंक कॉपी करणार आहोत. कॉपी आणि आता आपल्या शीटवर जाऊया. शीटवर गेल्यानंतर फ्रॉम वेब नंतर इथे लिंक पेस्ट केली. लिंक पेस्ट केल्यावर ओके करूया. लिंक पेस्ट केल्यानंतर ओके करूया. इथे इंडियन रुपी हे आलं. हे टेबल 1 आलं. आता याच्यातलं टेबल 1 घेऊया आपण. तर त्यासाठी ओके करूया. इथे टेबल 1 डाउनलोड झालं. डाटामध्ये फ्रॉम टेबल रेंजमध्ये आपण इथे हे एक टेबलच आहे. आपण हे टेबल सिलेक्ट करूया. क्लोज अँड लोड. ही झाली फाईल लोड. तर आपण इथे शेअरच्या 2 फाईल झालेत आपल्या. इकडे पहा क्वेरीज अँड कनेक्शन्स असं जे आहे त्याच्यात ही आता ही लोड केलेली फाईल पहिली आहे. नंतर शेअरची आता आपण टेबलमधून लोड केलेली फाईल ही shares_2 अशी आहे. तसंच वेबमधून घेतलेल्या 2 फाईल्स आहेत. टेबल 1 आणि टेबल 0 अशा 2 फाईल्स आहेत. तर अशा प्रकारे आपण काय केलं की फ्रॉम टेक्स्ट, फ्रॉम वेब आणि फ्रॉम टेबल असा डाटा आपण घेतला. आता रिसेंट सोर्स काय आहे तर त्याच्यावर क्लिक करूया म्हणजे कळेल आपल्याला. रिसेंट सोर्स
म्हणजे आपण ज्या फाईल्स आता जिथून ट्रान्सफर करून घेतल्या, फाईल जिथून गेट केल्या, त्या फाईल्स त्यांचा हा ॲड्रेस दाखवतो आहे. ही कुठली प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे तर नेम, टेबल नेम आहे टेबल 1. इथे क्लिक केलं, प्रॉपर्टीमध्ये आलो आपण आणि इथे जे पाहायचं आहे आपल्याला तर रिफ्रेश एव्हरी 60 मिनिट असं आहे ते. आता आपण इथे तर काही चेंज करू शकत नाही, पण जर आपण हे याला टिक केलं म्हणजे हे ॲक्टिव्ह करायचं म्हटलं तर इथे मात्र आपल्याला करता येईल. तर आता आपण करणार आहोत इथे 3 मिनिटच, म्हणजे 3 मिनिटांनी हा डाटा रिफ्रेश करा. डाटा रिफ्रेश करा म्हणजे काय तर इथे आपण हा डाटा जिथून घेतला आहे, हा डाटा जिथून घेतला आहे त्या फाईलवर जर काही चेंजेस झाले तर ते इथेही चेंजेस होतील. तर ते दर 3 मिनिटांनी रिफ्रेश होईल असं आहे. तर आता हे रिफ्रेश जर पाहायचं असेल आपल्या तर आपल्या फाईलवर पाहू आहे. ते शेअरची जी फाईल आहे ही शेअरच्या फाईलवर आपण डाटामध्ये चेंजेस झालेले आपण इथे पाहू शकू. आता आपल्या फाईलमध्ये इथे शेवटचा आहे टाटा पॉवर. इथे टाटा पॉवर हे शेवटचं आहे. तर आता आपण डेस्कटॉपवर जाऊया. डेस्कटॉपवर गेल्यानंतर इथे ही फाईल आहे शेअर फाईल. ह्या शेअर फाईलमध्ये आपण ॲडिशन करूया. AE, INE नंतर 52 आणि F 0, 10, 25 आणि इथे काय घेऊया आपण प्रकाश हा शेअर घेतला. कॉमा किती घेतले 100. कॉमा रेट काय आहे तर 120 रुपये. कॉमा आणि टोटल किती येणार तर 12,000. तर असं हे एक आपण ॲड केलं याच्यात. आता हे आपण सेव्ह करणार. इथे सेव्ह केलं आणि हे क्लोज केलं. आता हे क्लोज केल्यानंतर आपण परत आपल्या फाईलला जाऊया. आपल्या फाईलला इथे आलो आणि आता काय करणार आहे आपण पहा. एक ॲड केलेले आपण ओरिजिनल फाईलमध्ये ते इथे येतंय की नाही रिफ्रेश करायचं आहे आता आपल्याला. तर हे रिफ्रेश ऑलवर क्लिक करायचं आहे आपल्याला. रिफ्रेश ऑल असं केल्यानंतर हे इथे येते की नाही हे पहा. हे इथे आलेलं आहे पहा. हे रेकॉर्ड इथे ॲड झालेलं आहे. तर असं हे रिफ्रेश ऑल आहे आणि प्रॉपर्टीमधून ते दर आता 3 मिनिटांनी आपल्याला इथे रिफ्रेश होत राहील, कारण आपण तिथं तसंच ऑप्शन दिलेलं आहे. जर आपण ओरिजिनल फाईलमध्ये काही चेंजेस केले तर इकडे रिफ्रेश होतील किंवा ॲड होतील असं म्हणा. तर हे झालं रिफ्रेश ऑल. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत एक्झिस्टिंग कनेक्शन. पाहूया आपण एक्झिस्टिंग कनेक्शन. तर एक्झिस्टिंग कनेक्शन म्हणजे आता आपण जे पाहिलं तेच आहे. म्हणजे हे जे रेकॉर्ड ॲड झालं ते ह्या फाईलचं एक्झिस्टिंग कनेक्शन काय आहे तर आपण डेस्कटॉपवर ठेवलेली शेअर फाईल आणि ती शेअर फाईल म्हणजे ह्या फाईलचं एक्झिस्टिंग कनेक्शन आहे. तिथे झालेले चेंजेस आपल्याला इथे दिसतात म्हणजे रिफ्रेश झाल्यावर. पण आता एडिट लिंक हे पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे एक फाईल घेतली आहे. ही फाईल मी कॉपी करतो. कॉपी आणि एक दुसरं शीट ओपन केलं. तिथे सिलेक्ट केलं इथे आणि
होम मेनूला गेलो. होम मेनूला गेल्यानंतर पेस्टमध्ये ड्रॉपडाऊनवर क्लिक केलं, पेस्ट स्पेशलला क्लिक केलं आणि ह्या डायलॉग बॉक्समध्ये पेस्ट लिंकवर क्लिक केलं. तर ही लिंक इथे पेस्ट झालेली आहे. आता पहा, एडिट लिंक, हे लिंक आणि ही ओरिजिनल फाईल आहे, ही ओरिजिनल फाईल आहे आणि ही लिंक केलेली फाईल आहे. ते इथे लिंक शीट असं दिसते पहा. तर आता याच्यात लिंक म्हणजे नेमकं काय आहे, तर समजा मी इथे मोहनवर क्लिक केलं आणि मोहन डिलीट केलं. हे आपली आता ओरिजिनल फाईल आहे. या ओरिजिनल फाईलवर मोहन डिलीट केलं मी. तर हे शीट जे लिंक केलेलं आहे, ही लिंक जी शीट आहे त्या लिंक शीटमध्ये पण ते डिलीट झालेले दिसते. याला ही लिंक असं म्हटलं जाते. आणि एक फाईल दुसऱ्या फाईलची लिंक आहे. पुन्हा आपण ओरिजिनल याच्यावर गेलो. समजा इथं मी हे नाशिक डिलीट केलं आणि तिथे पुणे नाव टाकलं, तर ह्या शीटवर येते का ते? हे पहा, इथे पुणे नाव आलं ह्या दुसऱ्या शीटवर. तर अशी ही लिंक आहे. त्या प्रकारे आपण डाटा मेनूमधील पहिले 2 ग्रुप पाहिलेले आहेत. ते म्हणजे गेट अँड ट्रान्सफॉर्म डाटा आणि क्वेरीज अँड कनेक्शन. तर जे पुढे आहेत राहिलेले ग्रुप्स, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे. जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, इतरांशी शेअर पण करा आणि आपण जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र जरूर विसरू नका. धन्यवाद.